सासू सासरे प्रेमळ, दीर माझा हौशी. आकाशरावांचं नाव घेते गौरी आगमनाच्या दिवशी. होय. आणि बोलती आहे गौरीच्या नावाने. गौरी माते की, गौरी माते की, गौरी माते की, गौरी माते की. कोणत्या पावलाने आली? मोत्याच्या पावलाने आले. आता कुठल्या पावलाने आली? सोन्याच्या पावलांनी आले. आता रुपयाच्या पावलांनी आले. गौरी माते की जय.
माते की जय. दरवर्षीप्रमाणे गौराई माते तुझा उत्सव चांगल्या प्रकारे झाला तरी गावाप्रमाणे इथे प्रमाणे एवढे वर्ष चालू आहे सगळं व्यवस्थित. कला नाण्याने तुझी ओटी भरलेली आहे आणि पहिल्याच वर्ष माझ्या मुलाचं लग्न झाले त्यांनी तुझ्या कला नाण्याची ओटी भरलेली आहे. काही अडचणी असेल तुझ्या पायाखाली दाबून टाक आणि त्याला भरभराट येऊन दे. घरादारामध्ये सगळ्यांना लक्ष्मी येऊन दे. काही आमचे नातेवाईक असतील त्यांना सुखी संपत्ती लागून दे आणि दरवर्षीप्रमाणे तुझा जय जयकार होऊन दे. ही कला नाण्याची ओटी तुझी मान्य करून घे. काही अडचण तुझ्या पायाखाली दाबून टाक. सगळे जेवढे नातेवाईक मित्रमंडळी असतील त्यांना सगळ्यांना सुख संपत्ती लागून दे आणि असा तुझा जय जयकार होऊन दे. जय गौराई माते की जय. नमस्कार. घरोघरी लाडक्या बाप्पांचं आणि गौराईचं आगमन झालेलं आहे आणि आज मी तुम्हाला 200 वर्ष जुन्या अशा गौराईचं दर्शन लोकमत भक्तीवर करून देणार आहे. आज मी आली आहे विले पार्ले येथे पिलवरकरांच्या लाडक्या गौराईचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदररित्या गौरीला सजवण्यात आलेलं आहे आणि गौरीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गौरीची स्थापना झालेली आहे आणि आजचा पहिला दिवस आहे. तर आज आपल्यासोबत आहे पिलवरकर कुटुंब आणि त्यांच्या गौरीचा इतिहास सांगतील. तर सर्वात आधी तर खूप खूप स्वागत आहे लोकमत भक्तीमध्ये. आणि तुमच्या गौरीचा इतिहास नेमका काय आहे ते आधी सांगा. मूळ तर आमची गौरी आहे ना ही गावी होती अगोदर. ओके. तर आता मुंबईमध्ये आणून तिला 28 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि गावापासून जर तुम्ही धरलत म्हणजे त्याचं इयर काउंटिंग तर ते 250 वर्षांच्या वरती गेलेलं आहे. हा जो मुखवटा आहे ना गौरीचा ह्याला 250 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आणि हा संपूर्णपणे लाकडाचा आहे. हा माझ्या म्हणजे पंजोबांनी बनवलाय. म्हणजे आता कमीत कमी ती 7वी पिढी असेल ह्या मुखवट्याची. आणि ह्याचं आत्ताचं जे रिन्यू पेंटिंग आहे हे लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळेंनी केलेलं आहे. वा, छान. बरं, गौरीच्या आव्हानाच्या दिवसापासून तर विसर्जनापर्यंत कशी एक्साइटमेंट असते आणि कशी तयारी करतात त्याच्याबद्दल? आता जसं आमच्याकडे लहानपणापासून म्हणजे आमच्या पूर्वजांनी जसं करत आले तसंच आम्ही पण ती पद्धत फॉलो करत आलेलो आहोत. सो गौरी आणायला पहिलं विहिरीवर जायचे. विहिरीवरून 5 खडे आणि जे गौरीचा तेरडा असतो मुख्य पूजेचा भाग गौरीचा तो पूजून आणावा लागतो. आणि तो आणल्यानंतर आपल्या घरामध्ये गौरीचं औक्षण केलं जातं गौरीचं दारामध्ये. त्याच्यानंतर ज्यांनी ती गौरी घेतलेली असते त्यांनी मुक्याने गौरी आणायची असते. म्हणजे जिथून पाणवठ्यावरून गौरी आणली जाते तिथून तोंडामध्ये पाणी ठेवलं जातं. सो तिथून येण्यापासूनचा जो घरचा प्रवास असतो हा मुक्याने असतो. आणि तिथून दारामध्ये आल्यानंतर ते पाणी बाहेर टाकायचं आणि मग गौरीला आपल्या पद्धतीने घरामध्ये आगमन करायचं असतं तिचं. आणि ते झाल्यानंतर आपली ही जी मुख्य म्हणजे ही पूजेची आहे म्हणजे आपली गौरी ही मुख्य आहे आणि हिला आपण नटवलेली आहे म्हणजे आत्ताच्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर ह्यांचं सगळं झाल्यानंतर आपल्या घरातली जी पद्धत आहे म्हणजे गौरीची ओटी भरणं वगैरे सगळं ते झाल्यानंतर रात्री गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. बिकॉज ती 1.5 दिवसाची पाहुणी आहे. सो ती खूप प्रवास करून येते रानावनातून. तर ती येतानाच तिची भाजी भाकरी घेऊन येते. त्याच्यासाठी तिला भाजी भाकरीचा आजचा नैवेद्य आहे. आणि उद्या गौरीचा ओसा भरला जातो सुपातून. तर सुपाचा जो ओसा भरला जातो ना त्या दिवशी आमच्याकडे पूर्णपणे गोडाचा नैवेद्य असतो. पण आम्ही म्हणजे स्पेशली तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. आणि उद्या पूर्ण हळदी कुंकू आणि ओसा म्हणजे बरीच गर्दी असते आमच्याकडे ह्या गौरीच्या उत्सवासाठी. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस आणि 3ऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असतं. विसर्जनाच्या वेळेला तिला दही भाताचा नैवेद्य आमच्याकडून तिला शिदोरी म्हणून दिला जातो आणि ती आपल्या बाप्पाला घेऊन घरातून पाहुणे निघते. अतिशय सुंदररित्या त्या गौरीचा साज शृंगार करून दिलेला आहे. त्याची दरवर्षी एक्साइटमेंट असते. आणि काय काय गौरीसाठी दरवर्षी नवीन करतात? हा गौरीचा शालू आहे हा बनारसवरून मागवला आहे. आणि बरेचशी दागिने यावर्षी म्हणजे आमच्या घरामध्ये माझ्या सख्या भावाचं यंदाच लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे गौरीला शालू नव्या नवरीचा शृंगार केलेला आहे. सो तिचा संपूर्ण दागिना बदललेला आहे यावर्षी. सो संपूर्ण दागिना नवीन आहे. तिच्या नाकातली जी नथ आहे त्याच्यामध्येच तिचं नाव लिहिलेलं आहे गौराई. तिची वेणी पण मी म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच आर्टिफिशियल नाहीये. बाहेरून मी काहीच खरेदी करत नाही. साडी संपूर्णपणे नेसवली आहे ती रेडीमेड नाहीये.
त्याच्यानंतर वेणी पण आणि गजरे पण हाताने बनवलेले वा. आहेत. सो म्हणजे जे हाताने केलेलं असतं ना ते आपल्याला पण आवडतं आणि देवाला ते मान्य होतं. येस, हा त्याच्या भागचा एक हेतू आहे. अतिशय सुंदर. आणखी पिलवरकर कुटुंबातील नवीन सून आहेत, तुम्हाला काय एक्साइटमेंट आहे? मला फारच एक्साइटमेंट आहे. आज गौरी पूजन झालेलं आहे Yeah. आणि लग्नानंतरची माझी पहिलीच गवर गणपती आहे हो. इथे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. ओके, आणि उद्या ओसा आहे, तर उद्या ओसा होईल माझा पहिला बरं. गौरीचा. आणि हे जे गौरी आहे म्हटल्यावर आता पहिलं वर्ष आहे तुमचं, तर खूप लगबग असते, कशी तयारी केली त्याच्याबद्दल? तयारी खूप लगबगीचीच होती पण छान वाटलं, खूप मस्त, म्हणजे एक्सपिरियन्स पहिला आला मला. हो, पहिलाच, आणि खूप छान वाटलं तयारी करताना. बरोबर, खूप छान असं गौरींचं दर्शन तुम्ही इथे करू शकता. जवळजवळ 200 वर्षाच्या अधिक या गौरीला पूर्ण झालेत आणि खूप सुंदररित्या गौरी पारंपरिक पद्धतीने इथे आवाहन केलं जातं, त्यांचं विसर्जन केलं जातं. आणखी काही कुटुंबातील महिला आहेत माझ्यासोबत, तर काही चमत्कारिक अनुभव आलेत का तुम्हाला तुमच्या गौरीबद्दल? चमत्कारिक अनुभव म्हणजे जे इथे दर्शनाला येतात ते त्यांचे काही नवस बोलतात. तर बरं बऱ्याच लोकांचे असे नवस पूर्ण झालेले आहेत. बरं. आणि माझ्या बाबतीत बोला तर म्हणजे मी जेव्हा तिचा चेहरा बघते ना, माझी नजर बिलकुल हटत नाही तिच्यावरनं. इव्हन म्हणजे मी फोटोतही जर तिला पाहते ना तरी तिच्या चेहऱ्याकडे बघत राहते, बरोबर. इतकी सुंदर आहे ती. हो, खूपच सुंदर. तुम्ही काही सांगाल? अक्षय एवढ्या सुंदर तरीकेने तिला सजवतो, तर तिच्याकडे बघतच राहावं असं वाटतं. आणि घरातलं वातावरण सुद्धा त्यावेळेला खूप काही वेगळंच असतं. बरं. खूप सुंदर असे गणपतीचं डेकोरेशन, आणखीन गौराई सजवली जातात. आणि माझी बहीण आहे इथे, तिच्या घरचं वातावरणच काहीतरी वेगळं असतं बरोबर. यावेळेला, या दिवसाला. खूप छान वाटतं इथे आणि गौरी खूपच सुंदर दिसते. छान. तुम्ही गौरीबद्दल काय सांगाल? गौरी एक माहेरवाशीण असते आणि त्याच्यानंतर विसर्जनाच्या वेळेचे काही अनुभव आहेत का, तसं वगैरे सांगा. मी पण एक माहेरवाशीणच आहे. ओके. गौराई येते, खूप खूप आनंद होतो, इतका आनंद होतो काही विचारूच नका. तिचं रूप बघून, तिचं हे शृंगार बघून खूप आनंद होतो. आणि ती जेव्हा विसर्जनाला जाते तेव्हा खूप असं हे होतं की भावूक होतं की ती चालली, त्यामुळे असं खूप हे वाटतं आम्हाला. ओके. सो बघा, यांचे जे अनुभव आहे त्यांनी शेअर केलेत आणि जवळजवळ 200 वर्षाच्या अधिक असे वर्ष झाले त्यांच्या गौरीला. आणि नक्कीच पारंपरिक पद्धतीने गौरी सजवल्या जातात, त्यांचं आवाहन केलं जातं, विसर्जन केलं जातं. आणि जे भावनिक वातावरण आहे विसर्जनाच्या दिवशी त्याचे सुद्धा अनुभव त्यांनी शेअर केलेत. सो त्यांच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि तुम्ही इथे बघू शकता ज्या पद्धतीने गौरी सजलेल्या आहेत त्याच पद्धतीने इथे गणपती स्थापनासुद्धा केलेली आहे आणि गणपतीचं सुद्धा अतिशय सुंदररित्या डेकोरेशन केलेलं आहे. आणि मूर्तीसुद्धा तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे. तर अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे गौरी गणपतींचं घरोघरी आगमन झालेलं आहे आणि अतिशय पारंपरिक पद्धतीनं त्यांचा श्राद्ध शृंगार करून त्यांना नैवेद्य देऊन 1.5 दिवसाची माहेरवाशीण आलेल्या गौरीचा पाहुणचार केला जातो आणि तिला नंतर तिची पाठवणी केली जाते. तर अशा प्रकारे आणखी काही गौरी आहेत, त्याचं दर्शन तुम्ही करू शकता लोकमत भक्तीवर. तुमच्याकडे सुद्धा गौरी गणपती बसत असेल तर पुढच्या वर्षी तुमच्याही गौराईचं दर्शन आम्ही लोकमत भक्तीद्वारे नक्की दाखवू. तर तुमच्याकडे गौरीचं आगमन होत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या गौरीला किती वर्ष झाले ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.